निवडून आणण्यासाठी खूप महत्त्वाचा रोल होता। मग असं काही नाही की फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादी सगळ्यांनी ख्रिश्चन समाजाचा गैर पाहिजे, नुसतं पळवण्याचं काम केलं, न्याय देण्याचं काम केलेलं नाही। ते न्याय जे मिळाले ते शिवसेनेतून बाळासाहेब ठाकरेंमुळे। आज आम्ही सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका या विषयावर प्रेस घेतलेली असून प्रभाग क्रमांक 3 मध्ये डॉक्टर पॉल चॉको व सौ अर्चना पॉल चॉको यांना तिकीट देऊन त्यांची उमेदवारी जाहीर करणार पुढील भविष्य काळामध्ये। आणि प्रभाग क्रमांक 6 मधून माजी नगरसेवक साजिद अली पठाण यांचे चिरंजीव बाशिद अली पठाण यांना उमेदवार देणार असल्याचे आम्ही या ठिकाणी घोषित करतोय। त्याचप्रमाणे सांगली मिरज कुपवाड व पंचायत समिती जिल्हा परिषद या ठिकाणी जर का महाविकास आघाडी झाली आणि त्यांनी जर आम्हाला माना सन्मानाने जर जागा दिल्या तर आम्ही महाविकास आघाडी स्थापन करून लढणार, नसेल तर आम्ही स्वतंत्र प्रत्येक प्रभागामध्ये जे पॅनल असेल 3चं आणि 4चं ते पॅनल लावून जास्तीत जास्त सीटा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या महापालिकेमध्ये कशा निवडून जातील त्यासाठी प्रयत्न करणार आहे। त्याचबरोबर आता काही इतर पक्षाचे पदाधिकारी स्वतःच्याच आघाड्या स्थापन करून रजिस्टर करून आणा लागलेत, की जेणेकरून समाजाला दिशाभूल करायचं आणि पक्षावर दबाव तंत्र आणून पुन्हा जागा कशा मिळवायच्या हे फक्त फसवेगिरीचा प्रकार चालू आहे। आणि आता सांगली मिरज कुपवाड महापालिकेत लोक कंटाळलेत, तेच चेहरे 30-40 वर्ष आता नगरसेवक यांना बदलून पाहिजेत। त्याचबरोबर भाजपानं एक कलमी कार्यक्रम चालू ठेवला की ख्रिश्चन धर्माला आणि मुस्लिम धर्माला शिवीगाळ करायची। मिरज मतदारसंघामध्ये विधानसभेच्या वेळेला भाजपापेक्षा 7 ते 8 हजार मिरज शहरात आमचं मतदान जास्त आहे, तर त्याच्या विश्वासावर मिरज शहरात आमचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येतील। आणि बऱ्यापैकी आता आम्ही मिटिंगा घेतोय, साजिद भाई आम्ही पॉल चॉको आम्ही ख्रिश्चन धर्माच्या बैठका घेतल्या, मुस्लिम समाजाच्या बैठका घेतल्या, तर बऱ्यापैकी मुस्लिम समाजानं ख्रिश्चन धर्मानं आम्हाला शब्द दिला आहे की ह्या वेळेला भाजपाला किंवा अजितदादा पवार राष्ट्रवादी किंवा एकनाथ शिंदे यांना कुणालाही मतदान करणार नाही, एकमेव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्याच पक्षाचे नगरसेवक जास्तीत जास्त निवडून जातील, त्यासाठी हा समाज प्रयत्न करणार। त्याचबरोबर आमच्या काय मराठा जात असेल, मराठा समाज असेल, राजपूत असेल, ब्राह्मण असेल, इतरही जे काही हिंदू धर्मात जे समाज येत आहेत त्यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे। त्याही लोकांनी आम्हाला शब्द दिला आहे की या वेळेला फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरेच। आता कसं काय इलेक्शन लढायचे आणि कशी निवडून आणायची आम्ही आमच्या ताकदीनं करू। त्यासाठी आम्हाला महानगरपालिकेसाठी संजय राऊत साहेब इथे येणार आहेत, सुनील प्रभू साहेब येणार आहेत, विनायक राऊत साहेब येणार आहेत। आम्ही शिवसेनेचा सांगली मिरज कुपवाडचा फार मोठा मेळावा मिरज या ठिकाणी घेणार असून त्या मेळाव्यासाठी अंदाजे 6 ते 7 हजार लोक असतील आणि वरिष्ठ नेते जास्तीत जास्त कसे आणता येतील आणि कसं आपल्याला काम करता येईल आणि वातावरण बघून सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची या ठिकाणी प्रचार सभा होणार आहे। जर काय कोणाला अजून जर इच्छुक उमेदवार कोण असतील की बाबा आता बऱ्यापैकी माझ्या संपर्कात भाजपचे राष्ट्रवादीचे शिंदेगडाचे बरेच लोक आहेत की बाबा आम्हाला तिकीट द्या आम्ही वातावरण बघतो आणि तुमच्याकडे येतो, तसं काय चालणार नाही। जर तुम्हाला बाबा पक्षात प्रवेश करून तिकीट घ्यायचं असेल तर तुम्ही आत्ताच माझ्याशी कॉन्टॅक्ट करा, नसेल तर ऐन टायमाला तुम्ही जर आम्हाला जर मागणी केली तर आम्ही काय तुम्हाला तिकीट वगैरे देऊ शकत नाही, प्रवेशही तुम्हाला देऊ शकत नाही। आघाडी करून आम्ही वरिष्ठ नेत्यांना बऱ्यापैकी 30 जागा आम्ही मागितलेल्या आहेत आणि जर त्यांनी 30 जागा आम्हाला नाही दिल्या तर आम्ही सगळं पॅनल प्रत्येक ठिकाणी लावणार आहे।
आत्ता सुरुवातीला काय झालं, साजिद पठाण भाजपमध्ये होते, पॉल चॉको आमचे वैद्यकीय क्षेत्रात होते, पक्षात कुठलेही काम करत नव्हते. ह्या दोघांनी सन्माननीय उद्धव साहेबांच्या हस्ते प्रवेश केल्यामुळं ह्या दोघांचंच आम्ही आता जाहीर केलेलं आहे. क्रमांक 7 मध्ये आमचा महादेव मगदुम आहे, कुबेर सिंग राजपूत आहे, महादेव हुलवान, कुबेर सिंग राजपूत असे उमेदवार आहेत. सत्ताधारीमध्ये नगरसेवक इच्छुक पक्ष प्रवेश होणार आहेत भाजपचे बऱ्यापैकी. मी कुणाचं नाव घेणार नाही, पण प्रमुख अध्यक्ष असे आहेत की त्यांनी माझी स्वतः भेट घेऊन आमची बैठक होऊन की त्यांनी स्वतः सांगितलं की बाबा मिरजेमध्ये आमचं काय कमळ चालणार नाही या वेळेला, तर चालली तर मशाला चालणार, तर आम्ही तुमच्याकडे प्रवेश करतो, तुम्ही आम्हाला तिकीट द्या, अशी बोलणी आमची झालेली आहे.